नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। 10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची ही व्हिडिओ आहे मित्रांनो। इंग्लिशचा कोर्स आहे। जे विद्यार्थी आता ज्यांनी 10वीची परीक्षा दिलीत आणि 10वी मधून जे विद्यार्थी 11वी मध्ये जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी ही एक स्पेशल कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी शिकता येईल। ज्या इंग्रजीचा तुम्हाला इयत्ता 11वीला फायदा होऊ शकतो। तर चला जाऊयात पटकन पुढे। पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की आज आपण पाहणार आहोत आजचा लेक्चर नंबर 4। या चौथ्या लेक्चरमध्ये आपण साध्या भविष्य काळावरती चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पहिली चर्चा इंट्रोडक्शनवर केली, त्याच्यानंतर साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि आता साध्या भविष्य काळातली वाक्य आपण कशी तयार करू शकतो, कशी बनवू शकतो, यावर आपण चर्चा करणार आहोत। मराठीमध्ये या प्रकारची वाक्य कशी असतात आणि या मराठीमधल्या वाक्यांना तुम्ही इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करू शकताय, साध्या वर्तमान काळातल्या, साध्या भविष्य काळातल्या वाक्यांना, यावर मित्रांनो आजची चर्चा असणार आहे। अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर त्या बघून घ्या, अतिशय महत्त्वाच्या आहेत। बघा, आता बघा, साधा भविष्य काळ आपण खूप वेळा वापरत असतो। या प्रकारची वाक्य, बाबा मी उद्या जाईल, उद्या मी शाळेत जाईल, आज गेलो नाही पण उद्या मी शाळेत जाईल, उद्या मी खेळेल, उद्या मी अभ्यास करेल, उद्या सुट्टी आहे, उद्या मी अभ्यास करेल। अशा प्रकारची वाक्य आपण बऱ्याचदा बोलतो। मी जाईल, मी येईल, मी खाईल, मी पिईल, मी झोपेल, मी उठेल, मी बसेल, मी पोहायला जाईल, मी खेळायला जाईल, मी नाचायला जाईल, मी अभ्यास करेल, मी पत्र लिहील, मी निबंध लिहील। अशा प्रकारची जी वाक्य जी आहेत, ज्या वाक्यांच्या शेवटी जाईन, येईन, भेटेन, खाईल, पिईल, अशा प्रकारची वाक्य, अशा प्रकारचे शब्द असतात, ती वाक्य साध्या भविष्य काळातली असतात। जसं की भविष्य काळात एखादी क्रिया होईल, भविष्य काळामध्ये एखादी क्रिया होईल किंवा करता एखादी क्रिया करेल, अशा प्रकारचा अर्थ व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ आपण वापरतो। तर इथे बघा, आपल्याकडे साध्या भविष्यकाळाचा जर तुम्ही विचार केला तर हे बघा, या ठिकाणी पहिले आपण या ठिकाणी बघा, मराठी वाक्याच्या शेवटी जाईन, जाईन, जाईल, जाईन, जाणार, येणार, जाऊ, अशा प्रकारचे शब्द असतात। अशा प्रकारचे शब्द असले की तो समजायचा आपला कुठला काळ आहे, तर तो समजायचा आपला साधा भविष्य काळ आहे। ओके, आता आपण काही इंग्रजी वाक्य पण या ठिकाणी बघूयात की आता यांचं जर आपण यामध्ये जर आपण बघितलं, तर या वाक्याची इंग्रजीमध्ये कशा प्रकारे रचना असते, तर इंग्रजीमध्ये रचना काय असतो, कर्ता असतो, त्याच्यानंतर विल लिहायचा किंवा शाल लिहायचा, पण जास्तीत जास्त विल लिहा, नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर मग इतर वाक्य, अशी ही रचना आहे। लक्षात घ्या, एकदम सोपा विषय आहे। पहिला कर्ता लिहायचा, त्याच्यानंतर विल लिहायचं, कर्त्यानंतर विल कंपल्सरी आहे। तुमच्या भविष्य काळामध्ये, साध्या भविष्य काळामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद येतच। हे जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग त्याला काय अर्थ उरणार नाहीये। पहिला कर्ताच लिहायचा, तर मी, कर्ता कोण आहे बाबा, मी, नंतर मला विल लिहायचंय, आय विल, मी लिहिलं, आय विल लिहिलं, आय विल नंतर क्रियापदाचं पहिलं रूप। या ठिकाणी क्रियापद काय, येईन, येईन म्हणजे येणे म्हणजे कम। तर या ठिकाणी बघा, आय विल कम, किती सोपं वाक्य आहे। आय विल कम, मी येईन। समजा तुम्हाला एखादा मित्र म्हणाला की बाबा उद्या येशील का तू माझ्या वाढदिवसाला, मग इथं मला तो म्हणेल की भाई असं आय विल कम म्हणजे मी येईल, आय विल कम, मी येईल। उद्या तू जाणार आहे का सचिनच्या वाढदिवसाला, येस आय विल गो, मी जाणार आहे, मी जाणार, उद्या जाणार, आय विल गो, उद्या मी जाणार। तर अशा प्रकारे तुम्ही ही वाक्य जी आहे ती अशी बनवू शकता, छोटी छोटी। आय विल प्ले, मी खेळेल, आय विल गो टू स्कूल, आय विल गो टू स्कूल, मी शाळेमध्ये जाईल, आय विल गो टू मुंबई, मी मुंबईला जाईल, आय विल गो टू मुंबई टुमारो, उद्या मी मुंबईला जाईल। तर अशा प्रकारची साधी साधी वाक्य तुम्हाला तयार करता येऊ शकतात। जर प्रयत्न केला तर खूप सोपं आहे वाक्य तयार करणं। मी जाईन म्हणजे पहिला आला आय, करता, नंतर विल आलं, आय विल, जाईन म्हणजे गो, संपला विषय, पूर्णविराम। उद्या मी त्याला भेटेन, मग पहिला काय बाबा आय, त्याच्यानंतर विल, भेटेन म्हणजे आय विल मीट हिम टुमारो, तसे उद्या मी त्यांना भेटेन, आय विल मीट हिम टुमारो। एकदम सोपं आहे, आय विल मीट, आय विल मीट, उद्या आय विल मीट हिम, त्याला भेटणार, टुमारो, आय विल मीट हिम टुमारो लिहून टाका पुढे, एकदम सोपं आहे। त्याच्यानंतर मी आंबा खाईल, आय विल ईट मँगो, आय विल ईट अ मँगो। आपण थांबू, वी विल स्टॉप, आपण थांबू म्हणजे आपण म्हणजे कोण बाबा, वी, त्याच्यानंतर लिहा विल आणि लिहा स्टॉप। तर एकदम सोपं आहे मित्रांनो, अतिशय सोपी सोपी वाक्य तुम्ही तयार करू शकता। अशा प्रकारची वाक्य तयार करता आली पाहिजे। तर ही वाक्य तुम्ही नेहमी मराठीत बोलत असतात। तो इथे येईन, आता इथे बघा, तो इथे येईन, तो उद्या इथे येईन, बरं का, तो उद्या इथे येईन तेव्हा त्याला पकड, अशा प्रकारची बरीचशी वाक्य आपण बोलत असतो। तर तेव्हा तू त्याला सांग काय सांगायचं ते। तर तो म्हणजे बाबा ही, त्याच्यानंतर विल वापरा, ही विल, येईन म्हणजे कम, येईन म्हणजे येणे म्हणजे कम,
कुठं हिअर, ही विल कम हिअर, किंवा तिथे जे आहे दिअर किंवा दिअर असेल, ही विल कम हिअर वगैरे. तो तुझी वाट पाहिल, तो म्हणजे ही, नंतर विल, ही विल. वाट पाहणे म्हणजे वेट, वाट पाहणे म्हणजे बाबा वेट, 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 वेट फॉर यू. ओके, ही विल वेट फॉर यू. अशा प्रकारचं वाक्य तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. वेट फॉर यू, ही विल वेट फॉर यू. झालं, तुझी वाट पाहिल म्हणून इथं आपण लिहिलं वेट फॉर यू. त्याच्यानंतर आम्ही सामना जिंकू, आम्ही म्हणजे वी, विल, आणि नंतर जिंकू, जिंकणे म्हणजे 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 बघा, वी विल जिंकणे म्हणजे बाबा तुमचं क्रियापद आहे. जिंकणे म्हणजे काय, विन, वी विल विन द मॅच, वी विल विन द मॅच. झाला, आम्ही सामना सामना जिंकू. क्लास 10 वाजता सुरू होईल. द क्लास विल स्टार्ट ॲट 10 o'clock. बघा, क्लास 10 वाजता सुरू होईल. मग या ठिकाणी द क्लास हा या ठिकाणी तुमचा कर्ता आहे. त्याच्यानंतर विल लिहा. सुरू होणे, सुरू म्हणजे होणे म्हणजे स्टार्ट, स्टार्ट ॲट, कधी चालू होणार, 10 o'clock. झाला, पूर्ण विराम द्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वाक्य तयार करता येऊ शकतात साध्या भविष्य काळाची. तर एकदम सोपं असतं हे या प्रकारची वाक्य तयार करणं. जसे की या इथे बघा, इथे काही वाक्य आहेत. आता ही वाक्य सुद्धा तुम्ही यांना तुम्ही इंग्रजीमध्ये बनवू शकताय. मी उद्या शाळेत जाईल, आय विल, मी बघा, मी म्हणजे आय, करता इथं पहिला आहे. तो म्हणजे इथं करता ही आहे. त्याच्यानंतर ती आहे म्हणजे शी आहे. त्याच्यानंतर आम्ही आहे म्हणजे वी आहे. त्याच्यानंतर ते आहे म्हणजे दे आहे. त्याच्यानंतर इथं करता कोणी, शिक्षक म्हणजे द टीचर्स, शिक्षक आम्हाला शिकवतील, द टीचर्स. समजा अनेक आहेत, शिक्षक शिकवतील म्हणजे अनेक वचन आहे, द टीचर्स आहे. मी माझे, मी म्हणजे बाबा आय आहे. त्याच्यानंतर ती स्पर्धेत सहभागी होईल म्हणजे शी आहे. त्याच्यानंतर आम्ही वेळेवर पोहोचू म्हणजे वी आहे. बरोबर, म्हणजे करता सगळीकडे पहिला आहे. आणि कर्त्यानंतर तुम्ही काय वापरणार, विल वापरणार, आय विल. बरोबर, कर्त्यानंतर इथे विल आहे, जरा पांढराच कलर घेऊ. आय विल वापरलं. त्याच्यानंतर ही विल वापरा. त्याच्यानंतर शी विल वापरायचं तुम्हाला. त्याच्यानंतर वी विल आहे. त्याच्यानंतर दे विल आहे. त्याच्यानंतर द टीचर्स विल आहे. त्याच्यानंतर आय विल असेल. त्याच्यानंतर शी विल असेल. त्याच्यानंतर वी विल असेल. ओके, त्याच्यानंतर पुढे काय करणार, मी उद्या शाळेत जाईल. आता वी विल नंतर मला क्रियापद लिहायचं. क्रियापद म्हणजे जाणे, जाणे म्हणजे काय, गो. कुठे बाबा, टू स्कूल. संपला, गो टू स्कूल. झाला. त्याच्यानंतर ते संध्याकाळी घरी येतील. वी विल येतील, येतील म्हणजे येणे, म्हणजे वी विल येणे, कम, वी विल कम ॲट होम, घरी येतील कधी, इव्हनिंग, इन द इन द इव्हनिंग, इन द इव्हनिंग. झालं. तर किती सोपं आहे मित्रांनो. ही विल कम ॲट होम इन द इव्हनिंग, ते संध्याकाळी बाबा येतील घरी. त्याच्यानंतर ती उद्या अभ्यास करेल. शी विल स्टडी टुमारो, शी विल स्टडी टुमारो, शी विल स्टडी, ती अभ्यास करेल, स्टडी टुमारो, शी विल स्टडी टुमारो, शी विल स्टडी टुमारो. या ठिकाणी लिहून टाका पटापट. आता आम्ही सामना जिंकू, वी विल विन द मॅच, मगाशी बघितलं. ते उद्या प्रवासाला जातील, दे विल, ते उद्या बाबा प्रवासाला जातील. दे जाणे म्हणजे गो, दे विल गो फॉर ट्रिप टुमारो, दे विल गो फॉर ट्रिप टुमारो. शिक्षक आम्हाला शिकवतील, द टीचर्स विल टीच अस. त्याच्यानंतर मी माझे काम पूर्ण करेन, आय विल कम्प्लीट माय, आय विल कम्प्लीट, पूर्ण करणे म्हणजे कम्प्लीट, आय विल कम्प्लीट माय वर्क. ओके, ती स्पर्धेत भाग घेईल, शी विल पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. ओके, त्याच्यानंतर आम्ही वेळेवर पोहोचू, वी विल, पोहोचणे म्हणजे रीच ऑन टाइम. अशा प्रकारची वाक्य मित्रांनो तुम्हाला तयार करता आली पाहिजे. तर एकदम सोपं असतं हे या प्रकारची वाक्य तयार करणं. तुम्ही स्वतः काही मराठीत वाक्य बनवा, मी जाईल, मी येईल, मी खाईल पिईल, आणि त्या वाक्यांना इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करा. पुढे बघा, आता बघा, हा मी उद्या शाळेत जाईल. बघा, या वाक्यांचे सगळ्यांचे इंग्रजीमध्ये बघा या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. हे सगळे नीट जरा बघून घ्यायचा, वाटलंच तर स्क्रीनशॉट मारा, हे लिहून घ्या आणि यांचा सराव करा. इंग्रजीमध्ये सुद्धा आपण ही वाक्य इथं तयार करून दिलेली आहे. ओके, किंवा बाबा हा, तू मला मदत करशील, यू विल हेल्प मी. बघा, ही सगळी वाक्य जरा नीट समजून घ्या. चला, मी उद्या शाळेत जाईल, आय विल गो टू स्कूल टुमारो, ते संध्याकाळी घरी येतील, ही विल, तो संध्याकाळी घरी येईल म्हणजे ही विल कम होम इन द कम होम इन द इव्हनिंग. ती उद्या अभ्यास करेल, शी विल स्टडी टुमारो. आम्ही सामना जिंकू, वी विल विन द मॅच. त्याच्यानंतर बाबा तू मला मदत करशील, यू विल हेल्प मी. तर अशा पद्धतीने ही वाक्य आपण तयार करू शकतो, आपण बघितलेली आहेत. आता याच्यानंतर बघा, द टीचर, बघा पुढे,
द बिल्ट. आता आपण काही 10 शब्द, आपण दररोज 10 नवीन शब्द बघत असतो. तर आजचे 10 शब्द बघा कुठले आहेत. बिल्ट म्हणजे बिल्ड म्हणजे बांधणे, चूज म्हणजे निवडणे, ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे, चेंज म्हणजे बदल करणे, हेल्प म्हणजे मदत करणे, स्टार्ट म्हणजे सुरू करणे, फिनिश म्हणजे संपवणे, अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे आणि रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे किंवा आठवणे आपण म्हणू शकतो. आता ही काही शब्द आहेत, हे शब्दांचे अर्थ जरा नीट समजून घ्या. दररोज आपण 10-10 शब्द जे आहेत नवीन ते आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. आता या शब्दांचा वापर करून तुम्ही काही वाक्य तयार करू शकता. या शब्दांचा वापर करून आपण काही वाक्य तयार करूयात. ती पण सिंपल फ्युचर टेन्सची. जसं की बिल्ड, आय विल बिल्ड होम, मी घर बांधेल. चूज, आय विल चूज माय रूट, मी माझा मार्ग निवडेल. ट्राय, आय विल ट्राय, मी प्रयत्न करेल. बिलीव्ह, आय विल बिलीव्ह, मी विश्वास ठेवेल. चेंज, आय विल चेंज माय हॅबिट, मी माझ्या सवयी बदलेल. हेल्प म्हणजे आय विल हेल्प यू, मी तुला मदत करेल. स्टार्ट, आय विल स्टार्ट माय वर्क, मी माझं काम सुरू करेल. फिनिश, आय विल फिनिश माय होमवर्क, मी माझा होमवर्क संपवेल. त्याच्यानंतर की बाबा पूर्ण करेल. अंडरस्टँड, आय विल अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम, मी तुझ्या समस्या समजून घेईल. किंवा रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे, आय विल रिमेंबर ऑल आय विल रिमेंबर ऑल कन्सेप्ट, मी सगळ्या संकल्पना समजून घेईल. अशा प्रकारची वाक्य तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. जसे की इथं काही मी वाक्य तयार केलेली आहेत. ही जी वाक्य जरा नीट समजून घ्या. बघा ही वाक्य जी आहेत ती बघा, ही वाक्य जरा लिहून घ्या सगळी, म्हणजे तुमच्याकडं ही वाक्य राहतील. ओके, किंवा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स वरती चर्चा केली. कशा प्रकारे सिंपल फ्युचर टेन्सची वाक्य आपण बनवू शकतो यावर आजची चर्चा होती. तर आजच्या या चर्चेत मित्रांनो इथेच थांबूयात. जर तुम्ही नवीन असाल आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजच्या या कन्सेप्टवरती आपण एक टेस्ट बनवलेली आहे. ती जर टेस्ट तुम्ही नसेल दिली तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी टेस्टची लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून ती ऑनलाईन टेस्ट द्या आणि तुम्हाला हा विषय, हा भाग किती समजला हे तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.